we had studied on the brief nervous tissue structure of neuron. Then today we are start the new topic, classification of neuron. In classification of neuron, those are different type based on function, based on myelinated sheet and based on number. Okay, that's why what here it is the based on function. The neuron can be classified into three types: afferent neuron, इफरंट न्यूरॉन अँड इंटरमिडिएट न्यूरॉन. बरं, बेस ऑन फंक्शन न्यूरॉनचे तीन टाईप पडणार आहे. बरोबर आहे, फंक्शनच्या बेसवर तीन टाईप: ॲफरंट न्यूरॉन, इफरंट न्यूरॉन अँड इंटरमिडिएट न्यूरॉन. देन बेस ऑन myelin sheath. Okay, what? Based on myelin sheath. On the based on myelin sheath, if myelin sheath is present, that time this neuron it is called as the myelinated neuron or medulated neuron. If myelin sheath is absent, that time what? It is the non-myelinated neuron or non-medulated neuron. And last one type on the based on number. That's why on the based on number, the neurons are three types: unipolar neuron, bipolar neuron and multipolar neuron. Then now we are going the brief information about the afferent, efferent, intermediate, myelinated, non-myelinated, unipolar, bipolar and multipolar neuron. Therefore, here it is the first point: classification of neuron on the basis of function. Depending on function, the neuron are classified. Sensory neuron means what? Afferent neuron. Intermediate neuron means what? Association neuron. And motor neuron means what? Efferent neuron. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सेन्सरी न्यूरॉनला म्हणणार आपण ॲफरंट, मोटर न्यूरॉनला म्हणणार आपण इफरंट न्यूरॉन. ओके, दॅट्स वाय व्हॉट हियर इट इज द सेन्सरी न्यूरॉन और ॲफरंट न्यूरॉन. त्यामुळे जो पहिला पॉईंट असणार, तो पहिला पॉईंट काय असणार आहे? द फर्स्ट पॉईंट व्हॉट हियर इट इज द सेन्सरी न्यूरॉन और व्हॉट इट इज कॉल्ड एज द ॲफरंट न्यूरॉन. ॲफरंट न्यूरॉन मीन्स व्हॉट? इट इज रिस्पॉन्स to external stimulus and carry impulse toward the central nervous system. आता ट्राय टू अंडरस्टँड. तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी की जे सेन्सरी न्यूरॉन असणार आहे, ते सेन्सरी न्यूरॉन काय करणार आहे? जे एक्सटर्नल स्टिम्युलेशन असणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक पिन दिलेली आहे. ही पिन जे ते स्किनला टच करणार आहे. बरोबर, स्किनला प्रिक करणार आहे. मग स्किनला प्रिक केल्यामुळे बरोबर आहे, या ठिकाणी स्टिम्युलेशन तयार होणार आहे आणि ते स्टिम्युलेशनला रिस्पॉन्स देण्याचं काम कोणाकडे असणार आहे? सेन्सरी न्यूरॉनकडे असणार. दॅट्स वाय व्हॉट द सेन्सरी न्यूरॉन रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल स्टिम्युलाय अँड कॅरी द इम्पल्स. आता हे जे स्टिम्युलेशन आहे, हे स्टिम्युलेशन केल्यामुळे बॉडीमध्ये किंवा त्या ठिकाणी काय तयार होणार आहे? इम्पल्स तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी स्टिम्युलेशन दिल्यानंतर सेन्सरी न्यूरॉन इम्पल्स तयार करणार आणि ते जे इम्पल्स आहे ते इम्पल्स कॅरी करणार आहे कुठपर्यंत? तर तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत. सेंट्रल नर्वस सिस्टीम नथिंग बट मीन्स व्हॉट? ब्रेन. म्हणजे हे जे इम्पल्स आहे, हे इम्पल्स म्हणजे हे जे मॅसेज आहे, मॅसेज कोणाकडे जाणार आहे? ब्रेनकडे किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे. Then what? This sensory neuron which are present in the dorsal root of the spinal cord. या ठिकाणी हे जे सेन्सरी न्यूरॉन असणार आहे किंवा ॲफरंट न्यूरॉन असणार आहे, ॲफरंट न्यूरॉन किंवा सेन्सरी न्यूरॉन कुठे असणार आहे? दोज आर प्रेझेंट इन द डॉर्सल रूट ऑफ द स्पायनल कॉर्ड. बिकॉज ऑफ व्हॉट? हियर इट इज द स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? स्पायनल कॉर्ड. आणि स्पायनल कॉर्डमध्ये बघा सेन्सरी न्यूरॉन सुद्धा आहे. हे असणार आहे इंटरमिडिएट न्यूरॉन आणि ह्या साईडला असणार आहे तुमचे मोटर न्यूरॉन. ओके, दॅट्स वाय सेन्सरी न्यूरॉन इट रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलाय अँड कॅरी इम्पल्स टू द सेंट्रल नर्वस सिस्टम अँड इट इज प्रेझेंट इन द डॉर्सल रूट ऑफ व्हॉट? डॉर्सल रूट ऑफ द स्पायनल कॉर्ड. देन व्हॉट? नेक्स्ट वन मोटर न्यूरॉन. नेक्स्ट वन व्हॉट? मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन काय असणार आहे? कॅरी द इम्पल्स फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टुवर्ड्स द इफेक्टर ऑर्गन विच ब्रिंग्स अबाउट द रिस्पॉन्स. म्हणजे मोटर न्यूरॉन काय करणार आहे? मोटर न्यूरॉन तुमचे इम्पल्स कॅरी करणार आहे कुठून? सेंट्रल नर्वस सिस्टीम कडनं. कारण काय झालेलं आहे बघा, हे जे सेन्सरी न्यूरॉन आहे, हे सेन्सरी न्यूरॉन्सकडून तुमचे जे इम्पल्स आहे, हे इम्पल्स कुठे आलेले आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे आलेले आहे. फॉर एक्झाम्पल व्हॉट? हियर इट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. व्हॉट? हियर इट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट कशाचा असणार आहे तुमचा? हा पार्ट असणार आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. बरोबर आहे. इकडून काय आलेलं आहे? इम्पल्स. बरोबर आहे. कोणी आणलेलं आहे? सेन्सरी न्यूरॉन. मग हे इम्पल्स कुठे आलेले आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून हे जे इम्पल्स आहे हे कोण कॅरी करणार आहे? मोटर न्यूरॉन. फॉर एक्झाम्पल हा जो न्यूरॉन असणार आहे, हा न्यूरॉन असणार आहे
मोटर न्यूरॉन. मग व्हॉट द मोटर न्यूरॉन? मोटर न्यूरॉन कॅरी द इम्पल्स फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम टुवर्ड्स द इफेक्टर ऑर्गन. हे कोणते ऑर्गन असणार आहे? इफेक्टर ऑर्गन विच ब्रिंग्स अबाउट द रिस्पॉन्स. आणि इफेक्टर ऑर्गन जर म्हटलं तर जनरली असणार आहे स्केलेटल मसल. दॅट्स वाय व्हॉट द मोटर न्यूरॉन नथिंग बट मीन्स व्हॉट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इफेक्टर न्यूरॉन. मोटर न्यूरॉनलाच आपण काय म्हणणार आहे? इफेक्टर न्यूरॉन. मग इफेक्टर न्यूरॉनचं काम काय बघा. द इफेक्टर न्यूरॉन और मोटर न्यूरॉन कॅरी द इम्पल्स. इम्पल्स कुठे आहे? सेंट्रल नर्वस सिस्टम कडे. मोटर न्यूरॉन कॅरी द इम्पल्स फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम्स टुवर्ड्स द व्हॉट इफेक्टर ऑर्गन अँड विच गिव्ह द रिस्पॉन्स. इफेक्टर ऑर्गन काय देणार? रिस्पॉन्स देणार. Therefore what the motor neuron carry the impulse from central nervous system toward the effector organ and which bring about the response. Effector organ काय देणार आहे? रिस्पॉन्स देणार आहे. ओके. Then third one neuron on the basis of function, here it is the association neuron. What is the association neuron? Association neuron nothing but means what? Here it is the sensory neuron and motor neuron are combined at this point. That time this is called as the association neuron. म्हणजे ज्या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन किंवा ॲफ्रन न्यूरॉन आणि इफ्रन न्यूरॉन एकत्र येणार आहे, बरोबर आहे, त्यावेळेस त्या पॉइंटला म्हणणार आहे आपण असोसिएशन न्यूरॉन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटर न्यूरॉन. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ असोसिएशन न्यूरॉन? असोसिएशन न्यूरॉनचं फंक्शन काय असणार आहे? इंटिग्रेशन ऑफ द सेन्सरी इम्पल्स. म्हणजे हे जे इम्पल्स येणार आहेत सेन्सरी इम्पल्स, त्या सेन्सरी इम्पल्सला काय करणार? ते इंटिग्रेट करणार, त्याला मॅनिप्युलेट करणार. म्हणजे कोणत्या प्रकारचा सेन्स आहे? टच सेन्स आहे, स्मेल सेन्स आहे, टेस्ट सेन्स आहे, विजन सेन्स आहे का त्या ठिकाणी हिअरिंग सेन्स आहे, तशा प्रकारच्या सेन्सला काय करणार? तो मॅनिप्युलेट करणार आणि मोटर न्यूरॉन पर्यंत तो घेऊन जाणार आणि मोटर न्यूरॉन काय देणार आहे? मग त्या ठिकाणी इफेक्टर ऑर्गनच्या मदतीने रिस्पॉन्स देणार आहे. दॅट्स व्हॉट हिअर इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शन. बघितलं आपण न्यूरॉनचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शन. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शन, सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन अँड इंटरमिडिएट न्यूरॉन. Here it is the second classification based on myelin sheath. Okay, second classification जे असणारे न्यूरॉनचं ते बेस्ड असणार आहे myelin sheath. Okay, that's why what if myelin sheath is present, that time those neuron it is known as the myelinated neuron. ज्या न्यूरॉन और myelin sheath प्रेझेंट असणार आहे त्या न्यूरॉनला म्हणणार आपण myelinated neuron किंवा त्या न्यूरॉनला म्हणणार आपण मेड्युलेटेड न्यूरॉन. आणि ज्या न्यूरॉनवर myelin sheath absent असणार आहे त्या न्यूरॉनला म्हणणार आपण नॉन मायलिनेटेड न्यूरॉन और नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन. ओके, दॅट्स व्हाय myelin sheath present, myelinated neuron, myelin sheath is absent, नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. मग या ठिकाणी जर आपण न्यूरॉन बघितला मायलिनेटेड न्यूरॉन, तो व्हॉट हिअर इट इज द myelin sheath is present and second one what here it is the non myelinated neuron means what here it is the myelin sheath is absent. Then what is the difference between them? In myelinated neuron medullated nerve fiber is present, in non myelinated neuron non medullated nerve fiber is present. Then in myelinated neuron myelin sheath is present, non myelinated neuron myelin sheath is absent. बरोबर, myelinated neuron मध्ये myelin sheath present असणार आहे, non myelinated neuron मध्ये myelin sheath absent असणार आहे. Then what in myelinated neuron it is surrounded by the Schwann cell obviously. बरोबर आहे ना, जे myelinated neuron असणार आहे, बरोबर आहे ना, myelin sheath कोण त्या ठिकाणी सिक्रेट करतात? Schwann cell. म्हणजे myelin sheath present आहे म्हणजे आणखी काय प्रेझेंट असणार आहे? Schwann cell present असणार. That's why in myelinated neuron Schwann cell is present. Non myelinated neuron Schwann cell is absent. Okay, not surrounded by Schwann cell. Then what? Myelinated neuron node of Ranvier is present. Myelinated neuron node of Ranvier is present. Okay, या ठिकाणी बघा हा असणार तुमचा myelinated neuron इंटरवल नसतं, तो जो स्पेस आहे त्या स्पेसला म्हणतो आपण नोड ऑफ Ranvier. म्हणजे दोन मायलिन शीथच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला म्हणणार आपण नोड ऑफ Ranvier. That's why myelinated neuron here it is the node of Ranvier is present. परंतु नॉन मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये मायलिन शीथ नाही त्यामुळे स्पेस सुद्धा राहणार नाही, त्यामुळे नोड ऑफ Ranvier काय असणार आहे? absent असणार. That's why it is the node of Ranvier is absent. Then what? In myelinated neuron conduct the impulse faster rate. या ठिकाणी जे इम्पल्स तयार होणार आहे, बरोबर आहे, ते इम्पल्स कोणत्या रेटने त्या ठिकाणी फॉलो होणार आहे? फास्टर रेटने. आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन कंडक्ट द इम्पल्स स्लोअर रेट. देन मायलिनेटेड न्यूरॉन एक्सॉन इज सराउंडेड बाय द न्यूरोलेमा. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर बघितलं न्यूरॉनचं, बरोबर आहे ना, एक्सॉनची जी सराउंडिंग आहे ते कशाने झालेले आहे? न्यूरोलेमाने. त्यामुळे मायलिनेटेड न्यूरॉन द एक्सॉन इज सराउंडेड बाय द न्यूरोलेमा. इन नॉन मायलिनेटेड न्यूरॉन एक्सॉन नॉट सराउंडेड बाय द न्यूरोलेमा. That's why it is the based on myelin sheath is present or absent. Two type myelinated neuron and non myelinated neuron. Okay, then what?
we are moving towards the next topic. Okay, third topic, the classification of neuron based on numbers and arrangements. Okay, first classification बघितला आपण based on function. Second classification बघितला based on minute it is present or absent, and based on the numbers and arrangement. On the based on number and arrangement, unipolar neuron, bipolar neuron and multipolar neuron. Okay, based on number, unipolar neuron, bipolar neuron and multipolar neuron. What about the unipolar neuron? It has a single process. Unipolar neuron, it has single process. Bipolar neuron, it has two process. Multipolar neuron, it has more than two process. Unipolar neuron, it has single process means what? Both the axon and dendron arise from cyton. Means what? Here it is the cyton. Here it is the cyton. And in this cyton, the axon and dendron or the dendrite are arises. Okay, that's why what? In unipolar neuron, the axon and dendron are arises from the cyton or the cell body. Example of unipolar neuron: brain and spinal cord. Nothing but means what? Central nervous system or the spinal nerve. Central nervous system or the spinal nerve. Okay, get it? Unipolar neuron, it has single process. The axon and dendron arise from the cyton body. Example: central nervous system. Then what? Bipolar neuron means what? It has two process. Means what? Both axon and dendron arises the opposite poles. Means what? सेल बॉडी असणार, सेल बॉडीच्या एका पोलला असणार आहे एक्सॉन आणि दुसऱ्या पोलला असणार आहे डेंड्रॉन और द डेंड्राइट. ओके, दॅट्स व्हाय व्हाट इट हॅज अ टू ऑपोजिट पोल. वन पोल इट इज द एक्सॉन and second pole it is the dendron and arises from the single cell body. Example of bipolar neuron: sensory organ, for example eye for the vision, okay, ear for the hearing, okay, nose for the smelling and tongue for the tasting. म्हणजे जितके सेन्सरी ऑर्गन असणार आहे त्या सेन्सरी ऑर्गन वर कोणते न्यूरॉन असणार आहे? बायपोलर न्यूरॉन. and last one what? Multipolar neuron. Multipolar neuron means what? It has more than two process. It is the star shape. Multipolar neuron कसा असणार आहे? स्टार शेप असणार आहे. मीन्स व्हॉट? द सायटॉन हॅव मेनी डेंड्रॉन अँड सिंगल एक्सॉन. बरोबर आहे. जर सायटॉन बघितलं तर सायटॉन किंवा सेल बॉडी मध्ये डेंड्रॉन किती आहे बघा? नंबर ऑफ डेंड्रॉन. व्हॉट? हियर इट इज द नंबर ऑफ डेंड्रॉन अँड सिंगल एक्सॉन. Here it is the number of dendron and single axon. And that time here it is the look like the axon hillock. Means what? Funnel like shape. Okay. अब multipolar neuron चा shape कसा आहे? Funnel like shape. That time it is called as the axon hillock. That's why what? Here it is the based on number and arrangement. Okay. That's why what? Unipolar neuron single process, bipolar neuron two process, multipolar neuron more than two process. बरोबर आहे. Example brain and spinal cord. Example sensory organ. Here it is the single sided body, axon and dendron are arise. Here it is the single cell body, two opposite pole, axon and dendron. Here it is the number of dendron and single axons. Okay, get it? Okay, action in parenta. Here it is the types of neuron. Here it is the types of neuron.